नमस्कार. भूमिकी रसोईमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण अगदी चटपटीत, रसरशीत, गोड आणि आंबट चवीचा मस्त असा करवंदाचा मुरंबा कसा करायचा ते बघणार आहोत. करायला अतिशय सोपा आहे आणि खायला तर तितकाच चविष्ट. एकदा केला, महिना 2 महिना अजिबात खराब होत नाही. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर त्याकरिता इथं मी 1 ते 1.5 वाटी इतके करवंद घेतले. आता इथं तुम्हाला दाखवण्यापुरते अगदी मी थोडासे करवंद घेतले. आता आपल्याला हे करवंद स्वच्छ धुवायचे, कोरड्या कापडाने पुसायचं, पूर्णपणे कोरडे करायचे. त्याचं देठ काढायचं आणि नंतर अशा प्रकारे सुरीच्या साहाय्याने करवंदाला कट करायचं. आता करवंदाला कट केल्यानंतर तुम्हाला करवंदाचे किती भाग करायचे आहे किंवा किती फोडी करायच्या त्यानुसार तुम्ही करवंदाला कट करा. जर 2 फोडी ठेवायची असेल तरी चालेल. इथं मी करवंदाच्या 4 फोडी केल्या. आता आपल्याला अशाच प्रकारे संपूर्ण करवंद कट करून घेऊया. आता या करवंदाच्या आतमध्ये अगदी बारीकशी बी असतो आणि ती बी आपल्याला काढायला थोडं जास्त वेळ लागते. बाकी मुरंबा करण्याची रेसिपी अतिशय सोपी आहे. तर अशा प्रकारे इथं मी करवंद कट करून घेतले. करवंदाच्या 4 फोडी केल्या आणि अशा प्रकारे आतील करवंदाची बी सुरीच्या साहाय्याने संपूर्ण काढून घेतल्या. तर अशा प्रकारे इथं करवंदाचा मुरंबा करायला जितका वेळ लागत नाही, तितका वेळ या करवंदाला साफ करायला लागते. बाकी सर्व रेसिपी अतिशय सोपी आहे. आता इथं मी संपूर्ण करवंदाच्या बिया काढून घेतल्या, तुम्ही बघू शकता. आणि इथं आपले संपूर्ण करवंद अगदी छान स्वच्छ साफ झाले आहे. संपूर्ण करवंद कट झाले आहे. आणि आपण या करवंदाच्या फोडींना मोजून घेऊया. घरातील तुम्ही कोणती पण वाटी घ्या किंवा मेजरमेंट कप घ्या आणि त्या कपाने किंवा वाटीने या फोडी आपल्याला मोजायची आहे. जर तुम्ही 1 वाटी इतके करवंदाच्या फोडी घेतल्या तर तितकीच आपल्याला साखर घ्यायची आहे. इथं मी 1 वाटी इतके करवंदाच्या फोडी घेतल्या आणि त्याच वाटीने साखर घेतली. तर अशा प्रकारे एखादा भांडा घ्यायचं. भांड्यामध्ये आपण 1 वाटी साखर घातली आणि त्याच वाटीने करवंदाच्या फोडी घातल्या. आता आपल्याला हे मिश्रण पूर्णपणे छान ढवळून घ्यायचं आहे. साखर आणि करवंदाच्या फोडी छान एकजीव करून घेऊया. अगदी 5 ते 10 मिनिटातच साखरेला पाणी सुटेल. जोपर्यंत साखरेचा छान हलका पाणी सुटत नाही किंवा साखरेला हलका ओलावा येत नाही, तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण अगदी 10 ते 15 मिनिटासाठी असंच ठेवायचं आहे. जोपर्यंत साखरेला छान पाणी सुटत नाही, तोपर्यंत आपण हे मिश्रण असंच ठेवूया आणि 10 मिनिटासाठी झाकून ठेवूया. चला तर मग इथं 10 ते 15 मिनिटं झालेली आहे. आपल्या मुरंब्याला छान पाणी सुटलेलं आहे, हलका ओलसरपणा आलेला आहे आणि मी तो गॅसवर शिजवण्याकरिता ठेवला आहे. आता आपल्याला मुरंबा शिजवत असताना काही काळजी घ्यायची आहे किंवा अगदी 2 ते 3 टिप तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. आणि त्या म्हणजे सुरुवातीला आपल्याला गॅस मीडियमच ठेवायचा आहे आणि सुरुवातीला जोपर्यंत साखर छान विरघळत नाही तोपर्यंत मुरंबा कंटिन्यू हा ढवळत राहायचा आहे. एकदा की साखर विरघळली, त्याचं पाणी पूर्णपणे छान सुटला की याला तुम्ही थोड्या वेळासाठी सोडलं तरी चालेल, पण जोपर्यंत साखर विरघळत नाही तोपर्यंत तुम्हाला मुरंबा कंटिन्यू ढवळत राहायचं आहे आणि मीडियम आचेवरच शिजवायचं आहे. तर अशा प्रकारे इथं आपण चवीनुसार मीठ घालूया. आता इथं आपल्या मुरंब्याला भरपूर प्रमाणात असा पाक सुटलेला आहे आणि या स्टेजवर आपल्याला हा मुरंबा अगदी 5 ते 6 मिनिटासाठी शिजवायचा आहे. खूप जास्त प्रमाणात शिजवायचं नाही आहे. सुरुवातीला 5 ते 6 मिनिटं आपण शिजवलो आणि आता आपल्याला 5 ते 6 मिनिटं शिजवायचं आहे. खूप जास्त प्रमाणात जर तुम्ही शिजवलं तर थंड झाल्यानंतर तो खूप दाटसर स्वरूपाचा तयार होईल. तर आपल्याला रसरशीत मुरंबा हवा असेल तर जोपर्यंत आपले करवंद हलके सॉफ्ट होत नाही किंवा त्यांना हलकी चकाकी येत नाही किंवा ते थोडेसे ट्रान्सफर दिसायला लागतात, त्या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे. जरी पाक पातळ दिसत असेल तरी सुद्धा तो थंड झाल्यानंतर दाटसर येतो. त्यामुळे या स्टेजवर तुम्ही बघू शकता आपले करवंद छान ट्रान्सपरंट दिसत आहेत. हलकी चकाकी आलेली आहे आणि दिसायला सुद्धा अगदी हलके झाले आहे, वर तरंगत आहेत. म्हणजे जिथं आपला मुरंबा तयार आहे आणि या स्टेजवर मी अगदी थोडाशी अर्धा चम्मच इतकी विलायची पूड टाकून घेतली. एकदा
छान मुरंबा ढवळून घेऊया आणि या स्टेजवर गॅस बंद करूया. जरी आता पाक पातळ वाटत असेल तरी पण तो अर्धा ते पाऊण तासानंतर थंड झाल्यानंतर खूप दाटसर येईल. आता इथं मी गॅस बंद केला. आता इथं जवळपास अर्धा ते पाऊण तास झालेला आहे. तुम्ही बघू शकता आपल्या मुरंब्याचा पाक किती दाटसर आलेला आहे. खूप जास्त घट्ट नाही आहे, खूप किंवा पातळ नाही आहे. अगदी रसरशीत आणि मस्त असा चटपटीत गोड आंबट चवीचा आपला इथं मुरंबा तयार आहे. आता हा मुरंबा भरत असताना आपल्याला काही काळजी घ्यायची आहे, ती म्हणजे मुरंबा काचेच्या बरणीतच आपल्याला भरायचा आहे. काचेची बरणी स्वच्छ घासून उन्हामध्ये वाळू घालून तिला कोरडी करायचं आणि मुरंबा त्यामध्ये भरून ठेवायचं. अगदी 2 ते 3 महिने जशास तसा राहते. तर अशा प्रकारे चटपटीत आणि मस्त असा झटपट तयार होणारा मुरंबा रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि चटपटीत रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.